सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदित्य तटकरे, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व अधिकारी वर्ग, सर्व माझ्या श्रीवर्धन परिसरातील जमलेल्या पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज मी श्रीवर्धनच्या परिसरामध्ये आलेलो होतो. त्याला जोडून एक पर्यटन व्यावसायिक यांच्या संवेद चर्चासत्र आयोजित केलं आणि त्याच्यात काही सूचना, काही तुमच्या मागण्या ह्या तुम्ही इथं मांडण्याचा प्रयत्न केला. काही ज्या इथल्या स्थानिक लेवलला आहेत किंवा जिल्ह्याच्या लेवलला आहेत त्याच्यामध्ये आदिती स्वतः लक्ष घालेल आणि त्या दूर करेल, परंतु जे राज्याच्या स्तरावर आहेत त्याच्यामध्ये राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देईन. राज्याला पर्यटन धोरण 2024 आम्ही आणलंय. राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला गती देण्याच्या करता महाराष्ट्राचं हे नवीन पर्यटन धोरण तयार करण्यात आलं आणि या धोरणाचा उद्देश राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला शाश्वत चालना मिळावी अशा प्रकारचा आहे. ह्याच्यामध्ये साधारण तुमचं 18 जुलै 2024ला आपण त्याच्या संदर्भातलं GR हा काढलेला आहे. त्याच्या प्रती पण मी तुम्हाला देतो. राज्यात अंदाजे 1 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही पर्यटन धोरण 2024 आणत असताना आम्ही डोळ्यासमोर चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळा परिसर धरला आणि त्याच्यात 1 लाख कोटीची गुंतवणूक, 18 लाख रोजगार निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. 10 वर्षात पर्यटन स्थळासह पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओघ दुपटीनं कसा वाढेल. आत्ताच आदिती मला सांगत होती की मागे तटकरे साहेब इथं आमदार असताना त्यांनी तुमचा इथला समुद्र किनारा सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळामध्ये तिथं तडाखा बसला, त्याच्यानंतर पुन्हा आधी ते आमदार झाल्या, त्यांनी त्याच्यात लक्ष दिलं. आता ते चांगलं झाल्यानंतर तिथं पर्यटकांची संख्या वाढली आणि जवळपास तुमच्या नगरपालिकेचा टॅक्स म्हणजे ते उत्पन्न 10 पटीत वाढलं. सांगायचं तात्पर्य, पर्यटनाला ज्यावेळेस एखादी व्यक्ती, फॅमिली, मित्रपरिवार बाहेर पडतो, तो पर्यटनाच्या निमित्तानं जात असताना तिथं काय बघतो? स्वच्छता आहे का, सुरक्षित आहे का, टापटीपणा आहे का, त्याच्यामध्ये कुठं आपल्याला फसवणूक तर होत नाही ना. काही काही ठिकाणी काय केलं जातं, गर्दी झाली की रेट भरमसाठ वाढवले जातात, गर्दी कमी असेल तर कन्सेशन दिलं जातं. आता त्याच्यातनं ऑनलाईन बुकिंग हे तुम्हाला करावंच लागेल. ऑनलाईन बुकिंग असल्याशिवाय आमचा माणूस पुण्यातनं किंवा महाराष्ट्रातनं कुठेही निघाला श्रीवर्धनला तर तिथनं ऑनलाईन बुकिंग केल्यावर तो निर्धास्त निघतो आणि तो इथं येऊन राहतो. बुकिंग नसेल केलं तर ह्या हॉटेलमध्ये जा, त्या हॉटेलमध्ये जा, त्या हॉटेलमध्ये जा, इथं नाही खोली, किंवा तुमच्या इथं आता कृषी पर्यटन ते पण तुम्ही घरामध्ये देखील, आता आपल्या कोकणामध्ये बऱ्यापैकी घरामध्ये देखील 2-3 खोल्याच्या बाजूला काढल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते भाड्याने देत असता. आता ह्यालाही चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं सुविधा तुम्हाला द्याव्या लागतील. ह्या संदर्भामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण व्हावा हे आमच्या शाश्वत पर्यटन धोरणामागचं उद्दिष्ट आहे. राज्यातील लघु, मध्यम, मोठे, मेगा, अल्ट्रा मेगा प्रकल्पात अ, ब, क गटात आम्ही विभागले. तिथं तुम्हाला काही करायचं असेल, तुम्हाला गरज नाही, कारण तुमच्या इथं समुद्र किनारा आहे, प्रचंड मोठा, खाडी आहे. बाकीच्या ठिकाणी पाणी लागतं. आता उजनीच्या आजूबाजूला पण काही काही रिसॉर्ट वगैरे निघालेले आहेत आणि मग पक्षी हे करण्याच्या करता, पक्षी पाहण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे येतात, बोटिंग करण्याच्या करता येतात. त्याच्यामुळं आम्ही ह्यांनाही त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. किंवा तापोळा